नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्याच्या दिवशी सुख समृद्धीसाठी मुख्य प्रवेशद्वारावर समृद्धी पोटली कशी बांधावी, ही पोटली कशी तयार करावी आणि कोणत्या जागी बांधावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा मराठी नवीन वर्षारंभ आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा सण प्रभू श्रीरामाने 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत आगमन आणि विजयाचे प्रतीक म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अंगणात गुढी उभारून पूजा करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून विजय आणि समृद्धी, त्याचबरोबर निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि कालगणना सत्ययुग सुरू झाले, म्हणूनच याला ब्रह्मध्वज असे म्हणतात. प्रभू श्रीराम वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने विजय उत्सव प्रतीक म्हणून गुढीची उभारणा केली होती. राजा शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवून नवीन शकाची सुरुवात याच दिवशी केली होती. हा दिवस स्वतःच एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा वेळ काढण्याची गरज नसते. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या उपायाचे फायदे आपण पाहूया. या दिवशी घरात मुख्य प्रवेशद्वारावर समृद्धी पोटली बांधायची आहे. गुढीपाडव्याला कडुलिंबाचे सेवन केल्याने वर्षभर आरोग्य उत्तम राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. शुभ मुहूर्तावर केलेल्या खरेदीमुळे आणि गुंतवणुकीमुळे घरात वर्षभर लक्ष्मीचा वास राहतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष या दिवशी दूर होतात. सूर्य उदयापूर्वी सुगंधी उटणे लावून यामुळे शरीरातील सात्विकता वाढत असते. घराच्या दर्शनीय भागात उजव्या बाजूला उंच गुढी उभारावी. तिची गंध, अक्षत आणि फुलांनी पूजा करावी. कडुलिंबाचे पाने, जिरे, हिंग, गूळ आणि मीठ यांचे मिश्रण करून याचे सेवन करावे. हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. हा दिवस नवीन व्यवसाय, नवीन घर किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. गरजूंना अन्न किंवा वस्त्र या दिवशी दान केल्याने पुण्यप्राप्ती होते. नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने कोणाशीही भांडण करू नये आणि कोणाचे मन दुखवू नये. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवले पाहिजे. हा पवित्र सण असल्याने सात्विक आहार घ्यावा. तामसी पदार्थ या दिवशी सेवन करू नका. हा सण सूर्य उदयाच्या स्वागतासाठी आहे, त्यामुळे उशिरा उठणे अशुभ मानले जाते. दरवाजासमोर घाण या दिवशी चुकूनही ठेवू नका. घराचा उंबरा आणि मुख्य प्रवेशद्वार या दिवशी स्वच्छ ठेवावे, अन्यथा लक्ष्मी दारातूनच परत जाते. शक्यतो या दिवशी कोणाकडूनच कर्ज घेऊ नका, कारण यामुळे वर्षभर आर्थिक ओढाताण होऊ शकते असे मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी कोणाकडून पैसे घेऊ नका आणि कोणालाही पैसे देऊ नका. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराला लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली, त्यात काही विशिष्ट वस्तू टाकून परंपरागत ही पोटली जर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधली तर आपल्या घरात सौभाग्य येत असतं. या पोटलीला समृद्धी पोटलीच नाही तर सौभाग्य पोटलीसुद्धा म्हटलं जातं. ही पोटली घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर खेचून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. या पोटलीत प्रामुख्याने कोणत्या वस्तू घालायच्या आहेत याविषयीची माहिती पाहूया. प्रथम, अखंड तांदूळ तुटलेले नसावेत. लक्ष्मीचे प्रतीक मानले जाणारे तांदूळ त्यामध्ये थोडेसे केशर टाकून किंवा हळद टाकून पिवळे करावे. पिवळ्या रंगाच्या पिशवीत टाकायचे आहे. गोमती चक्र हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हे उत्तम मानले जाते. तर आपणास गोमती चक्र 5 घ्यायचे आहेत. पिवळी मोहरी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी वापरली जाते. पिवळी मोहरीसुद्धा आपणास या पिशवीत टाकायची आहे. अख्खी हळद म्हणजे हळकुंड समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे. 2 हळकुंड आपणास या ठिकाणी घ्यायचं आहे. सुपारी हे गणपतीचे प्रतीक म्हणून एक पूर्ण सुपारी त्यात ठेवायची आहे, जी कार्यात सिद्धी देते.
एखादे तांब्याचे किंवा चांदीचे नाणं यात टाकायचं आहे. चांदीचं किंवा तांब्याचं नाणं नसेल तर आपण 1 रुपया किंवा 5 रुपये ठेवू शकता. घरात सुगंध आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी लवंग आणि वेलची टाकायची आहे. आपणास 3 लवंग आणि 3 वेलची टाकायची आहे. पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये आपण या सर्व वस्तू टाकलेल्या आहेत आणि याची पोटली तयार करून मुख्य प्रवेशद्वाराला आपणास टांगायचं आहे. असं केल्यामुळे घरात लक्ष्मी बरकत देते. पोटली कशी तयार करावी आणि कुठे बांधावी? मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली कधी बांधायचं आहे बघा, तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गुढी उभारण्यापूर्वी किंवा पूजेच्या वेळी ही पोटली तयार करून आपण मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकता. सर्व वस्तू कापडात ठेवून त्याला गुंडाळावे आणि लाल किंवा पिवळ्या धाग्याने बांधायचं आहे. या पोटलीची पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून आपणास ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराला बांधायची आहे. ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला किंवा मध्यभागी दरवाजाच्या आतल्या बाजूने अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही जागी बांधू शकता. पण येणाऱ्या जाणाऱ्याची नजर या पोटलीवर अवश्य पडली पाहिजे. यामुळेच आपणास सुख समृद्धी प्राप्त होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून येणारी नकारात्मक ऊर्जा ही पोटली शोषून घेते. अक्षय तृतीयेपर्यंत किंवा पुढील वर्षापर्यंत ही पोटली तिथंच ठेवायची आहे. किंवा पैशाची चणचण भासत असेल तर पैसे ठेवण्याच्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवू शकता. घरातील सदस्यांचे आरोग्य यामुळे उत्तम राहते. सुख समृद्धी लाभते. जर तुम्हाला ही पोटली दरवाजाला बांधायची नसेल तर तुम्ही तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. या पोटलीमध्ये तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर कडुलिंबाची पाने आणि झेंडूची तोरण लावलेली आहे तर त्या ठिकाणी ही पोटली आपणास बांधून द्यायची आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.